ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। भगवान श्री रामकृष्णांचे गृहस्थ भक्त यावर आपण चिंतन करत आहोत। आज आपण बघणार आहोत मनमोहन मित्र। मनमोहन मित्र बघा, भगवान श्री रामकृष्णांचे अनेक गृहस्थ भक्त होते आणि प्रत्येकामध्ये काही ना काही दोष असणारच, पण ह्या दोषांकडे दुर्लक्ष करून भगवंत कसे आपल्याला स्वतःजवळ ओढून घेतात हे आपल्याला या जीवनामध्ये बघायला मिळतं। तर मनमोहन मित्र हे असे एक भक्त होते की घरी एकटेच होते, बहिणी होत्या आणि एकटाच मुलगा होता, त्यामुळे यांचे खूप लाड करण्यात आलेले होते। त्यामुळे नेहमी त्यांच्या मनामध्ये ईर्ष्या, चिडचिड हे भाव असायचे। आता आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा कधीकधी आपला अहंकार वाढतो, आपली ईर्ष्या वाढते, पण भगवंत मात्र आपल्याला त्या सगळ्या दोषांमधून मुक्त करतात आणि स्वतःकडे ओढून घेतात। याचं एक उदाहरण आपण बघूया। एकदा दक्षिणेश्वरला मनमोहन मित्र आहे, सुरेंद्रनाथ मित्र आहे, बाकी भक्त बसलेले आहे आणि बोलण्याच्या ओघामध्ये भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की सुरेंद्राची भक्ती खूप वाढलेली आहे। आजकाल बघा, सुरेंद्र किती नेहमी भगवंताचं नाव घेत असतो। आता हे सगळं ऐकलं, सगळे निघून गेले, पण मनमोहन मित्राच्या हृदयाला मात्र ते शब्द जाऊन भिडले। त्याला वाटलं की भगवान श्री रामकृष्णांनी आपलं नाव नाही घेतलं। आता सुरेंद्राला म्हटलं की तो खूप मोठा भक्त आहे, म्हणजे मी काय भक्त नाही का? म्हणजे तो काय माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे का? म्हणजे बघा, आपल्या मनामध्ये कशा प्रकारचे विकार असतात आणि आपल्याला ते कसे भगवंतापासून दूर घेऊन जातात, याचं एक उदाहरण आहे। आता हा अहंकार त्यांच्या मनामध्ये होता किंवा सुरेंद्राबद्दल ईर्ष्या निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये, आणि त्या दिवसापासून त्यांनी पुन्हा भगवान श्री रामकृष्णांकडे येणं बंद करून टाकलं। ते येतच नव्हते। भगवान श्री रामकृष्ण भक्तांना पाठवायचे, अरे जा बघा काय झालं त्याला, तो येत का नाही? तेव्हा तो भक्तांना म्हणायचा की आम्ही थोडे खरे खरे भक्त आहो, जेव्हा आम्हाला खरी खरी भक्ती लाभेल तेव्हा आम्ही येऊ। आणि श्रीरामकृष्णांना हे भक्त सांगायचे। आता हे भक्त नेहमीच त्याच्याकडे जायचे, त्यामुळे तो कलकत्त्यामध्ये नोकरी करत होता मनमोहन। त्याला वाटलं की मी जर कलकत्त्यामध्ये असलो तर हे सगळे भक्त येऊन मला त्रास देतील, म्हणून त्यांनी कलकत्तासुद्धा सोडून दिलं। कलकत्त्याजवळ त्याचं एक गाव होतं कोन्नगर, कलकत्त्यापासून 8 मैलावर ते गाव होतं। कोन्नगरला निघून गेला, म्हणजे तिथे कोणी आपल्याला त्रास देणार नाही, आणि भगवान श्री रामकृष्णांना विसरण्याचा खूप प्रयत्न करू लागला। कलकत्त्याला यायचा, कलकत्त्याला नोकरी करायचा आणि परत पुन्हा कोन्नगरला जायचा। तो जेवढा भगवान श्री रामकृष्ण विसरण्याचा प्रयत्न करत होता, तेवढे त्याच्या मनामध्ये ते विचार जास्तच येत होते। तो काही केल्या भगवान श्री रामकृष्णांना विसरू शकत नव्हता। बघा, म्हणजे त्यानं ठरवलं की आपण भगवान श्री रामकृष्णांचं आता चिंतन करायचे नाही, तरी तेच विचार त्याच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा यायचे। आता हा असतो अहंकार। म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा कसा अहंकार आपल्या मार्गामध्ये विघ्न निर्माण करतो आणि ईर्ष्या। आता भगवान श्री रामकृष्ण सगळ्यांना सांगायचे की अरे तो येत नाही, येत नाही, तो काय येत नाही? तेव्हा एक दिवस भगवान श्री रामकृष्णांनी स्वतः जायचं ठरवलं। बघा, भगवंताची करुणा,
त्यांनी भक्ताचा हात एकदा पकडल्यानंतर ते सोडत नाही. त्यांनी सोबत बलराम बाबूला घेतलं, निरंजनला घेतलं आणि ते नौकेने निघाले. आता नौकेने जात असताना ते घाटावर पोहोचले कोन्नगरला. आणि त्याच घाटावर मनमोहन स्नान करत होता. यांची बोट थांबली. बलराम बाबू खाली उतरले आणि लगेच मनमोहन तिथे होताच. मनमोहनाला बलराम बाबूंनी नमस्कार केला हात जोडून. आणि मनमोहन म्हणतो की आज माझा किती चांगला दिवस आहे की मला श्रीरामकृष्णांच्या भक्ताचं दर्शन झालेलं आहे, असं तो म्हणतच आहे. तर निरंजन बाहेर आला आणि निरंजन बाहेरून म्हणतो की ठाकूर आले आहेत तुम्हाला बघायला. आता हे ऐकून मनमोहनाला आश्चर्य वाटलं. तो थक्कच झाला आणि भगवान श्रीरामकृष्ण नौकेमधून खाली उतरले. जसं मनमोहनला बघितलं तशी त्यांना भावसमाधी प्राप्त झाली. हळूहळू ते सामान्य स्तरावर आले आणि म्हणाले की अरे तू बरेच दिवस झाले आला नाही, मला तुझी काळजी वाटत होती, तुला काय झालं हे कळत नव्हतं, म्हणून मी स्वतःच तुला भेटायला आलो. असं जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले तेव्हा मनमोहनांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्यांनाही सुद्धा भाव प्राप्त झाला. ते पाण्यात पडणार की काय असं होऊ लागलं. तेव्हा त्यांना निरंजननी धरून ठेवलं आणि कसे तरी पाण्याच्या बाहेर आले आणि म्हणाले की भगवान तुम्ही मला भेटायला आले, मी तुम्हाला किती त्रास दिला, हे सगळं माझ्या अहंकारामुळे झालं, मला केवढा अहंकार झाला होता. आणि असं म्हणत त्यांचे पाय धरले आणि शेवटी स्वतःच्या घरी घेऊन गेला. भगवान श्रीरामकृष्ण त्याच्या घरी गेले आणि त्याच्या घरी काही वेळ थांबल्यानंतर मग मनमोहनाला दक्षिणेश्वरला स्वतः घेऊन आले. आणि तेव्हा मनमोहनाला कळलं की ठाकूरांची आपल्यावर किती कृपा आहे. आपण उगीचच अहंकार केला होता, पण भगवंताला मात्र हे सगळं कळतं, तो कधी दोष बघत नाही. शेवटी भगवंत स्वतः भक्ताला भेटायला गेले. म्हणजे जसं आपलं भगवंतावर प्रेम असतं तसं भगवंताचं सुद्धा आपल्यावर प्रेम असतं. पण बरेचदा भगवंताचं प्रेम आपल्याला कळत नाही, त्याचा अनुभव येत नाही. पण इथे साक्षात भगवंत दाखवून देतात की भगवंत भक्तावर कसे प्रेम करतात, त्यांची कशी काळजी करतात. त्यांचे दुःख बघून भगवंताला किती त्रास होतो. म्हणजे आपल्याकडे आलेला भक्त पुन्हा जाऊ नये, त्याचा उद्धार व्हावा, त्याचं कल्याण व्हावं, हाच भगवंताचा उद्देश असतो. तेव्हापासून मनमोहन सगळं विसरून गेला आणि दर रविवारी भगवान श्रीरामांकडे यायला लागला. म्हणजे बघा जीवनामध्ये किती परिवर्तन झालं. आता हे जे आहेत मनमोहन, यांचा जन्म कोन्नगरला झालेला होता. कलकत्त्यापासून 8 मैलावर कोन्नगर नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये जन्म झालेला होता. त्यांचे वडील होते भुवनमोहन मित्र आणि आई होती श्यामासुंदरी. आता हे दाम्पत्य खूप धार्मिक, खूप भक्तिमय, ते खूप भगवंताची दोघेही भक्ती करायचे, म्हणून तर त्यांना असा पुत्र प्राप्त झाला. त्यांना 4 मुली होत्या आणि हा एकटाच मुलगा होता. 4 मुलीपैकी एक मुलगी राखाल महाराजांना दिलेली होती. म्हणजे त्यांची बहीण, मनमोहनांची बहीण राखाल महाराजांना दिलेली होती आणि त्यामुळेच राखाल महाराज भगवान श्रीरामकृष्णांकडे येऊ शकले, कारण आईवडील दोन्ही भक्तिमान होते. तेव्हा अशा प्रकारे ते तिथे राहायचे. त्यांचं शालेय शिक्षण कोन्नगरलाच पूर्ण झालं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते कलकत्त्याला आले. कलकत्त्याला आल्यानंतर त्यांनी जेव्हा प्रवेश घेतला कॉलेजमध्ये, तेव्हा कलकत्त्यामध्ये केशवचंद्र सेनांचं नाव खूप प्रसिद्ध होतं. त्यावेळी ब्राह्मसमाज खूप प्रसिद्ध होता.
आणि बहुतेक तरुण ब्राह्म समाजामध्ये जायचे आणि हे सुद्धा ब्राह्म समाजामध्ये जाऊ लागले. आता ब्राह्म समाजामध्ये जाऊ लागले, साधना करू लागले, तरी काही यांचं समाधान होत नव्हतं. तरी ते त्यांना आनंद देऊ शकत नव्हते. तेव्हा भगवान श्री रामकृष्णांची त्यांची भेट कशी झाली बघा. म्हणजे भगवान श्री रामकृष्णांनी त्यांना कसं आपल्याकडे ओढून घेतलं, ही घटनासुद्धा अतिशय सुंदर आहे. म्हणजे कधीकधी आपल्याला स्वप्न पडतं, म्हणजे असे स्वप्न पडतात, पण काही काही स्वप्न मात्र असे असतात की आपलं जीवन बदलून टाकतात. आपण जर मनावर घेतलं तर एक दिवस शनिवारी मनमोहनांना स्वप्न पडलं आणि ते स्वप्न कसं होतं, शेवटी मनमोहन ते स्वप्न रामचंद्र दत्तांना सांगतात. रामचंद्र दत्त म्हणजे मनमोहनांचे मावस भाऊ. ते कलकत्त्याला आले आणि ते स्वप्न त्यांना सांगितलं. त्यापूर्वी रामकृष्णांचा परिचय नव्हता. ब्राह्म समाजामध्ये जायचे, प्रार्थना करायची, सगळं करायचे, पण त्यांच्या मनाला काही शांती लाभत नव्हती. तर हे स्वप्न बघा, 1879 साल संपत आलं असतानाची शनिवारची एक रात्र. स्वप्नात पाहिलं सर्वत्र पाणीच पाणी. कोलकात्यातील उंच इमारती, अगदी ऑक्टेलर्नीचा मनोराही त्या भयानक स्रोतात वाहून गेला आहे. जिथे पाहावं तिथे पाणीच पाणी. मनुष्य मात्र कुठे दृष्टीला पडत नव्हता. मी त्या स्रोतात गटांगळ्या खात होतो. एकाएकी माझ्या मनात विचार आला, माझी आई कुठे आहे, माझी पत्नी, मुलगी, बहिणी कुठे आहेत. हा विचार येतो न येतो तोच एक वाणी ऐकू आली, तुझं आपलं असं आता कोणी जगात उरलेलं नाही, सर्व नाश पावले आहेत. मग मी जगून तरी काय उपयोग. आत्महत्या महान पाप आहे. मग जावं कोठे. मनुष्यवस्ती तर कुठेही दृष्टीस पडत नाही. ह्या जगात कोणी जिवंत राहिलेलं नाही, सर्व मृत्युमुखी पडले आहेत. कोणी जिवंत उरलेलं नसेल तर मी राहू कोणाबरोबर. ज्यांना ईश्वर साक्षात्कार झाला आहे तेच यातून वाचले आहेत. लवकरच तुझी त्यांच्याशी गाठ पडेल, त्यांच्याबरोबर राहा. सर्वच पाणीच पाणी दिसतं, खाऊ काय. तुझ्या हृदयातळी शोध घे, तुला खाद्य मिळेल. मी छातीखाली हात घातला तेव्हा एक फळी हाताला लागली. तिच्यामुळेच त्या स्तोत्रात तरंगायला मला मदत झाली. भगवंताची लीला पाहून मी थक्क झालो. मला वाचवायला एक फळी त्यानं खाली ठेवून दिली होती आणि मला त्याची जाणीवही नव्हती. चांगलं पोहता येत नसल्यानं इतका दीर्घकाळ पाण्यावर राहणं मला शक्यच नव्हतं. पहाटे 4 वाजता मला जाग आली, पण दिनमुख अवस्थेत तसाच पडून राहिलो. थोड्या वेळाने पत्नी दृष्टीस पडल्यावर मी ओरडलो, मी कुठे आहे, तू कोण आहेस. हे ऐकून ती अवाक होऊन गेली. जेव्हा भानावर आलो तेव्हा कळलं की ते स्वप्न होतं. बघा, हे स्वप्न मनमोहनांना पडलं. म्हणजे त्यांनी बघितलं प्रलय, सगळा जलप्रलय झालेला आहे. मोठमोठ्या बिल्डिंगी त्यामध्ये वाहून जात आहे. एवढा पाण्याचा स्रोत वाहत आहे, त्यामध्ये सगळे मनुष्य वाहून गेले. आता मनुष्यजात राहिली नाही. तो म्हणतो, माझी आई कुठे आहे, माझी बहिणी कुठे आहे, भाऊ कुठे आहे, माझी मुलं कुठे आहे. तेव्हा आवाज येतो की अरे ते सगळे नष्ट झाले. आता तुझ्या जगात कोणीही राहिलेलं नाही. ज्यांनी ईश्वरलाभ केलेला आहे तेच फक्त वाचलेले आहे. आणि आता मी राहू कोणाबरोबर. तू त्यांच्याबरोबर राहा. आता मी खाऊ काय, जगू कसा. तर तुझ्या पोटाखाली एक फळी आहे आणि त्या फळीचा आधार घे. आणि त्याने शोधलं तर खरोखरच फळी होती. आणि त्या फळीवर तरंगत तरंगत ते बाहेर आले आणि त्यांचं स्वप्न भंगलं. म्हणजे बघा, भगवान श्री रामकृष्णाने त्यांना सूचना दिली की ह्या जगामध्ये सगळं काही अनित्य आहे.
ह्या जगामध्ये आपलं कुणीही नाही, एकमात्र भगवंतच आपला आहे. ह्या संसार सागरातून तोच एकमात्र आपला उद्धार करू शकतो. ह्या स्वप्नामुळे त्याला बोध झाला आणि लगेच मनमोहन कलकत्त्याला आला. हे सगळं स्वप्न त्यांनी रामचंद्र दत्तांना सांगितलं. तेव्हा रामचंद्र म्हणाले, खरंच आहे, सगळे जीव म्हणजे काय मृतवतच आहे, ते मायेच्या संसारामध्ये बुडलेलेच आहे. त्या अवधीमध्ये मनमोहन मित्रांनी ब्राह्म समाजाच्या मिररमध्ये किंवा इतर पेपरमध्ये भगवान श्री रामकृष्णांविषयी वाचलेलं होतं. आता ते वाचून झाल्यावर त्याच्या मनामध्ये विचार आला की भगवान श्री रामकृष्णांना आपण भेटलं पाहिजे. तो रामांना म्हणाला की आपण जाऊया आणि भगवंताला श्रीरामकृष्णांना भेटूया. आता रामचंद्र दत्त लगेच राजी झाले आणि दोघंही निघाले. दोघंही दक्षिणेश्वरला आले. भगवान श्री रामकृष्ण खोलीमध्ये बसलेले आहे. भगवान श्री रामकृष्णांना माहिती होतं की हा निराकाराचा साधक आहे, कारण त्याने सांगितलं की मी ब्राह्म समाजामध्ये जातो, मी केशवचंद्राला ओळखतो. आता जे ब्राह्म समाजाला जायचे ते मूर्तीपूजा अजिबात मानत नव्हते, त्यांच्या मूर्तीवर विश्वासच नव्हता, निराकार सगुण ब्रह्म ते मानायचे. तेव्हा भगवान श्रीरामकृष्णांना माहिती होतं. मनमोहनाच्या मनामध्ये प्रश्न आला की आता भगवंत निराकार आहे की साकार आहे. आता भगवान श्रीरामकृष्ण कालीची पूजा करतात आणि ब्रह्मसमाज तर ब्रह्माची पूजा करतात, तिथे तर मूर्तीपूजा नाही आहे. आता ईश्वराचं स्वरूप काय, हा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यांनी लगेच भगवान श्रीरामकृष्णांना विचारलं. भगवान श्रीरामकृष्णांना काय विचारलं? काही म्हणतात ईश्वर निराकार आहे, तर काही म्हणतात की तो साकार आहे. ईश्वराचं खरं स्वरूप आहे तरी काय? हा प्रश्न मनमोहनांनी ठाकूरांना विचारला. आता बघा ठाकूर स्मित करीत काय म्हणाले बघा. कधी तो साकार असतो तर परत कधी निराकार. परत तो दोहोंच्या अतीतही आहे, तो सर्वव्यापी आहे. त्याचं खरं स्वरूप समजणं कठीण. ती एकच वस्तू घनरूपात बर्फ, द्रवरूपात पाणी आणि वायुरूपाने वाफ झाली आहे. साधकाच्या मनोभावानुसार ईश्वर ते रूप धारण करतो. ज्ञानी त्याचा सर्वव्यापी निराकार आकाश रूपात साक्षात्कार प्राप्त करतो, तर भक्त एखाद्या रूपात त्याला पाहतो. म्हणून त्याचं खरं स्वरूप प्रामाणिकपणे जाणून घ्यायचं असेल तर एकांतात त्याचं ध्यान करा, धीर धरा, शरणागत होऊन त्याला आळवा. योग्य वेळ आली की तुम्हाला त्याचं दर्शन होईल. म्हणजे बघा इथे काय म्हणतात भगवान श्रीरामकृष्ण की तो साकारही आहे आणि निराकारही आहे. तो भक्तांसाठी साकार होतो. म्हणजे एकच पाणी आहे, पण त्या पाण्याचा बर्फही होतो, पाणीही होतं आणि वाफही होतं, पण आहे मात्र ते पाणीच. त्या भक्ताच्या मनोभावाप्रमाणे भगवंत ते रूप धारण करतो. भक्तांसाठी भगवंत आहे, भक्तांसाठी साकार आहे, सगुण साकार आहे. पण जे ज्ञानी आहे ते भगवंताचं चिंतन निराकारामध्ये करतात, आकाशवत करतात आणि त्या रूपामध्ये त्यांना साक्षात्कार होतो. म्हणजे भगवंत दोनही आहे आणि दोन्हीच्या पलीकडे पण आहे. सर्वसाधारण मनुष्य निराकाराची धारणा करू शकत नाही, म्हणून त्याला साकाराची उपासना करावी लागते. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की जर आपण नकली सीताफळ बघितलं तर आपल्याला खऱ्या सीताफळाची आठवण होते. म्हणजे आपण जेव्हा भगवंताला मूर्तीमध्ये बघतो तेव्हा भगवंताच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव होते. अशा प्रकारे भगवंताने मनमोहनाचा संशय दूर केला. पण मात्र हे खरं जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी साधनाच करावी लागेल, त्यासाठी ध्यानच करावं लागेल. म्हणजे साधना न करता भगवंताचं खरं स्वरूप जाणून घेता येत नाही. आपण पुस्तकामध्ये कितीही वाचू
तरी आपलं समाधान होणार नाही. तिथे आपल्याला अनुभव घ्यावा लागेल. म्हणून भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की साधना करून ते जाणून घ्यावं लागेल की तो साकार आहे की निराकार आहे. जाणून घेतल्यानंतर मग हा प्रश्न राहणारच नाही. सगळं काही तोच आहे. तोच साकार आहे, तोच निराकार आहे, तोच निर्गुण आहे, तोच सगुण आहे, तोच सगळं जग व्यापलेलं आहे, तोच चराचरामध्ये आहे, तोच सर्वव्यापी आहे. हा अनुभव आल्यावर मग हे प्रश्न राहत नाही. आणि आपण बघतो की मनमोहनांचे भगवान श्रीरामकृष्णांवर केवढी भक्ती होती. इतका विश्वास होता की त्यांना हे माहिती होते की भगवान श्रीरामकृष्णच आपले उद्धारकर्ते आहेत. त्यांच्यावर त्यांनी सर्व भार सोपवून दिला होता. एक दिवस कोन्नगरवरून ते निघाले. नौकेमध्ये बसले. गंगेमध्ये प्रवास करत आहे आणि गंगेमध्ये नौका आल्यानंतर जोरात वादळी पाऊस सुरू झाला. ती नौका डगमगायला लागली. आता बुडणार की काय? सगळे लोक प्रार्थना करू लागले, काही लोक रडू लागले. पण मात्र मनमोहन हसू लागला. तेव्हा एक वयस्क गृहस्थ तो म्हणतो, अहो हे तुम्ही काय लावलेलं आहे? आता मरायची वेळ आली आणि तुम्ही हसतात. तो म्हणतो की मग काय करू? मरायची वेळ आली म्हणून तर मी हसतो आहे. रडत रडत मरण्यापेक्षा हसत हसत मेलेलं बरं. आणि म्हणे मला मृत्यूची भीतीच नाही आहे. कारण त्या तीरावर मला माहिती आहे की माझा उद्धारकर्ता बसलेला आहे. त्यामुळे मला मृत्यूची भीती नाही. ऑलरेडी मला वाचवणारे आहेत, माझे उद्धारकर्ते आहेत. तर मला त्याचाच आनंद होत आहे की मी मेल्यानंतर भगवंताजवळ जाईल. म्हणजे बघा केवढा दृढ विश्वास होता की आपण जरी या नदीमध्ये पडून वारलो किंवा मेलो, पाण्यात बुडून मेलो, तरीसुद्धा भगवान श्रीरामकृष्ण आपल्याला सोडणार नाही. म्हणजे ह्या जगामध्ये आणि परलोकामध्ये सुद्धा आपला एकमेव आधार म्हणजे भगवान श्रीरामकृष्णच आहेत, असा त्याचा पक्का विश्वास बसला. आणि जेव्हा ठाकुरांकडे आला आणि ही गोष्ट सांगितली तेव्हा ठाकुरांना खूप आनंद झाला. आणि मग ठाकुरांसोबत सत्संग झाला. तेव्हा मनमोहन पुन्हा प्रश्न विचारतो. मनमोहन म्हणतो, तो आपल्या प्रार्थना ऐकतो? तेव्हा श्रीरामकृष्ण म्हणतात, हे काय बोलणं? ईश्वराला आळवाल आणि तो ऐकणार नाही? तो सर्वव्यापी सर्वज्ञानी आहे. आपल्या प्रार्थना तो ऐकणार नाही. श्रद्धा नाही म्हणून त्याच्यावर संशय घेतात. आता इथे भगवंताला दुसऱ्या भेटीमध्ये प्रश्न विचारला की काय भगवंत खरोखरच आपली प्रार्थना ऐकतो? तेव्हा ठाकूर म्हणतात की तो काही प्रार्थना ऐकणार नाही. तो सर्वव्यापी आहे, तो अंतर्यामी आहे, त्याला सगळं काय ऐकू येतं. तो प्रार्थना आपली नक्कीच ऐकतो. तुमचा त्याच्यावर विश्वास नाही म्हणून तुमच्यामध्ये हा संशय निर्माण होत आहे. म्हणजे बघा भगवंत आपली प्रार्थना ऐकतो. कारण तो तर अंतर्यामी आहे. तो आपल्या मनातले सगळे विचार जाणतो, आपल्या भावना जाणतो, आपला भाव जाणतो, सगळं काही तो जाणतो. त्याच्यापासून काहीही आपण लपवून ठेवू शकत नाही. जर प्रार्थना आंतरिक असेल, हृदयापासून असेल, तर भगवंत ऐकल्याशिवाय राहत नाही. कधीकधी आपल्याला त्याचं उत्तर लवकर मिळत नाही. कारण आपण प्रार्थना करतो त्या सगळ्यात प्रार्थना काही चांगल्या नसतात. आपल्याला कळत नाही, आपण लहान मुलासारखं भगवंताला मागत राहतो. पण भगवंताला माहिती आहे की काय दिलं पाहिजे आणि काय देऊ नये. ज्यामुळे आपली अधोगती होत असेल अशा गोष्टी आपण मागितल्या तरी भगवंत देत नाही. कारण त्यांना माहिती आहे की ह्या गोष्टी जरी याला दिल्या, याला तर कळत नाही, हा तर अज्ञानी आहे, पण ह्या गोष्टी त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरतील आणि तो जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेऊ शकणार नाही. म्हणून भगवंत देत नाही. पण तो ऐकतो मात्र नक्कीच. कारण तोच आपला अंतरात्मा आहे.
तोच प्राणाचा प्राण आहे, तोच मनाचं मन आहे. तेव्हा इथे उत्तर मिळालं की भगवंत आपल्या प्रार्थना ऐकतो. फक्त आपला विश्वास पाहिजे. तुमच्या मनामध्ये विश्वास नाही, तुमच्या मनामध्ये संशय आहे, म्हणून तुम्ही अशा प्रकारे बोलत आहात. अशा प्रकारे मनमोहनांचं येणं सुरू होतं. त्यांची मुलगी अचानकपणे वारली. आता त्या मुलीवर त्यांचं खूप प्रेम होतं. आता मुलगी वारल्यानंतर मनमोहनांना फार दुःख झालं. तर ज्या ठिकाणी मुलीचे अंत्यसंस्कार केले होते तिथे जाऊन ते रडायचे, तिथे जाऊन बसायचे. कशामध्येही त्यांचं मन लागत नव्हतं. तेव्हा आई म्हणाली की अरे आपण इथे राहून कसं होणार, आपण कलकत्त्याला जाऊया. आता ह्या मनमोहनाला विसर पडावा, त्याचा शोक अनावर झाला आहे, म्हणून आईने त्याला सांगितलं की चल आपण कलकत्त्याला जाऊन राहू. आणि मग सगळेच्या सगळे पुन्हा कलकत्त्याला परत आले, कलकत्त्याला राहू लागले आणि कलकत्त्याला येऊन भगवान श्री रामकृष्णांकडे जाऊ लागले. एकदा त्यांची मोठी मुलगी खूप आजारी पडली आणि घरच्या लोकांनी सगळ्या आशा सोडून दिलेल्या होत्या की आता ही मुलगी काही वाचू शकत नाही. इतकी आजारी होती. मनमोहनांनी ठरवलं की आपली मुलगी आता एवढी आजारी आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही, तर आज आपण भगवान श्री रामकृष्णांकडे जायचं नाही. आणि त्यांनी कॅन्सल केलं. आई म्हणते की अरे मनमोहन, तू आज जाणार नाही का ठाकुरांकडे? ते दररोज यायचे, तू आज जाणार नाही का? नाही म्हणे, मी आज नाही जाणार. आणि का जाणार नाही? मुलगी मृत्यूशय्येवर आहे, तिचा केव्हा प्राण जाईल सांगता येत नाही. डॉक्टरांनी सगळी आशा सोडून दिलेली आहे. आता अशा वेळेस मी गेलो इकडे काही झालं तर मग कसं होईल? तेव्हा आई बघा श्यामासुंदरी काय म्हणते, अरे तू त्याची काळजी करू नको, हीच तर खरी परीक्षा आहे. आपल्या जीवनामध्ये दुःख तर येणारच आहे, पण आपल्याला या दुःखामधून वाचवणारा कोण आहे? भगवंतच आहे. त्याची जशी इच्छा असेल तसं होईल. तू जरी गेला तरी जे व्हायचं तेच होणार आहे आणि तू नाही गेला तरी होणारच आहे. म्हणून तू ठाकुरांकडे गेलाच पाहिजे. आणि तू ठाकुरांना सांग. तुला मी हे असं कसं सांगू? ह्या सगळ्या सांसारिक गोष्टी आहे, मी ठाकुरांना सांगू शकणार नाही. तेव्हा श्यामासुंदरी म्हणते की अरे तेच तर आपले आहे, आपल्या माणसाला सांगायला काय हरकत आहे? तू त्यांना सांग ना, ते काही करो, त्यांना सगळं काही कळतं. तेव्हा मनमोहन निघाले आणि आई म्हणाली की ते निर्माल्य घेऊन ये आणि पंचवटीमधली थोडी माती घेऊन ये. आता इच्छा नसताना पण मनमोहन निघाले. तेव्हा बायको रागावली, हे तुम्हाला शोभतं का? इकडे मुलगी मृत्यूशय्येवर आहे आणि तुम्ही ठाकुरांकडे चालले, हे तुम्ही काही बरोबर करत नाही. पण मात्र मनमोहनांनी आईचं ऐकलं, पत्नीचं ऐकलं नाही. ठाकुरांकडे आले आणि हिरमुसले होऊन बसून राहिले. काहीच बोलू शकले नाही, काहीच सांगू शकले नाही. तेव्हा ठाकूर म्हणाले की बघा, एक भक्त इथे यायला निघाला तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना येण्यासाठी मनाई केली होती. आता मनमोहनाला कळलं की भगवंताला सगळं काही माहिती आहे. मग त्यांनी सगळी हकीकत सांगितली. पण मात्र निर्माल्य आणि पंचवटीची माती घेऊन जाणं त्यांना शक्य नव्हतं. ठाकुरांनी सगळं ऐकलं आणि म्हटलं की जगाचं स्वरूपच असं आहे. त्यांना उपदेश दिला की इथे कोणीच कोणाचे नाही असं म्हणाले. मग सगळे भक्त निघून गेले. तेव्हा ठाकुरांनी त्यांचा हात धरला, त्यांना बगीच्यामध्ये घेऊन गेले. ती पंचवटीची जागा दाखवली ज्या ठिकाणी ते साधना करायचे आणि हृदयला म्हणाले, अरे हृदय, त्या पंचवटीमधली थोडी माती दे. आता इथे मनमोहनाने सांगितलेलं नाही, पण ठाकुरांना कळलं.
तिथली माती घेतली आणि म्हणजे मंदिरामधून निर्माल्य घेऊन ये, मनमोहनला दे. आणि ते निर्माल्य पण हृदयनाथ घेऊन आला आणि निर्माल्य आणि पंचवटीतली माती घेऊन तो परत गेला आणि मुलगी जिवंत होती. आणि ते सगळं दिल्यानंतर आई म्हणाले की बरं झालं तू गेला ठाकुरांकडे, त्यांची जशी इच्छा असेल. आणि हळूहळू मुलगी बरी व्हायला लागली. त्यांची मुलगी त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडली. तेव्हा श्यामासुंदरी म्हणते की बघ, ही सगळी ठाकुरांची कृपा आहे, सगळं काही त्यांच्यासाठी आहे. तेव्हा त्याला कळलं की ठाकूर म्हणजे साक्षात भगवंतच आहे, ते भगवंताचा अवतारच आहे, आपला उद्धार करण्यासाठीच आलेले आहेत. त्यांनी प्रश्न विचारला की भगवंता व्याकुळता कशी निर्माण होईल? आता एवढं साधन भजन करतो, ध्यानधारणा करतो, पण व्याकुळता निर्माण होत नाही. तेव्हा ठाकूर काय म्हणतात बघा, महाराज भगवंताविषयीची व्याकुळता कशी वाढेल हा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा ठाकूर म्हणतात, ऐहिक वस्तूंविषयीची लचलच संपत नाही, कामिनी कांचनाच्या आसक्तीचा त्याग करीत नाही, भौतिक सुखोपभोगांचा विष्ठा व त्याग करत नाही, तोवर भगवंताविषयी व्याकुळता वाटत नाही. ईश्वर दर्शन व्हावं म्हणून किती जण अस्वस्थ झालेत. बायको पोरं आणि पैशासाठी लोक कळसा भरभरून टीप गाळतात. ईश्वरासाठी कोण रडतं? जो त्याच्यासाठी व्याकुळ होईल त्याला तो लाभेलच लाभेल. त्याच्याकडे जाऊन रडा, व्याकुळ हृदयाने त्याला साथ घाला, तुम्हाला त्याचं दर्शन लाभेल. म्हणजे बघा, इथे विचारतात की व्याकुळता कशी निर्माण होईल. का आपण प्रार्थना करतो, पण आपली प्रार्थना यंत्रवत असते, आपण व्याकुळ होऊन प्रार्थना करत नाही. म्हणून ठाकूर म्हणतात की भगवंतासाठी रडा. बायका पोरांसाठी लोक किती ढसाढसा रडतात, कळशी कळशी रडतात, पण भगवंतासाठी कोण रडतो? भगवंताला व्याकुळ होऊन प्रार्थना करा, त्याच्याजवळ त्याच्या लाभासाठी रडा. हा एक उपाय आहे. आणि दुसरा उपाय, ह्या संसारावरची आसक्ती गेल्याशिवाय, मनामधल्या कामना वासना गेल्याशिवाय, इंद्रिय भोगाची वासना गेल्याशिवाय मनामध्ये व्याकुळता निर्माण होत नाही. कारण जोपर्यंत आपण या जगातल्या गोष्टीमध्येच खुश आहोत, यामध्येच आपण आनंद घेत आहोत, तेव्हा आपल्याला भगवंताच्या आनंदाची गरजच भासत नाही. आता जोपर्यंत आपल्याला भगवंताची गरज भासत नाही, तोपर्यंत आपण त्याच्याकडे जाऊ कशाला? म्हणजे भगवंताची गरज भासली पाहिजे की नाही. आता हे हा संसार झाला, पुरेसा झाला. अनेक जन्म आपण या जगामध्ये आलो, संसार केला, पण या जगामध्ये दुःखच आहे, त्याशिवाय काहीही नाही. अशा प्रकारे जगाविषयी जेव्हा मनामध्ये वैराग्य निर्माण होईल, गीतेमध्ये पण भगवान म्हणतात, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. म्हणजे भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचं असेल, मन पवित्र करायचं असेल, मन शांत करायचं असेल, तर नियमित अभ्यास केला पाहिजे. व्याकुळ होऊन भगवंताला प्रार्थना केली पाहिजे आणि मनामध्ये वैराग्य पण पाहिजे. ह्या जगाविषयीची आसक्ती मनामधून हळूहळू कमी झाली पाहिजे. भोग लालसा वासना कामना या मनामधून हळूहळू कमी झाल्या पाहिजे. तेव्हा कुठे मन शुद्ध होईल. आणि जेव्हा मन शुद्ध होईल आणि पवित्र होईल, तेव्हा भगवंताचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. तो दर्शन देईलच, पण व्याकुळता आल्याशिवाय दर्शन होत नाही. तर हा प्रश्न पण इथे आपण बघतो की मनमोहनांनी विचारला. आणि भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की संसारात राहा, संसारात राहायला काहीच भीती नाही, पण संसारात राहून भगवंताचं नामगुण करत जा. आता ह्या उपदेश दिल्यानंतर मनमोहन जाऊ लागला रामचंद्र दत्तांकडे. काकुरगाचीला उद्यानवाटीमध्ये मंदिर बांधलेलं होतं. भगवान श्रीरामकृष्णांची मूर्ती पण होती. तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण नव्हते. भगवान श्रीरामकृष्ण गेल्यानंतर त्यानंतरसुद्धा मनमोहन वरानगर मठात जायचा, सगळ्या संन्याशांना भेटायचा, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचा
आणि काकुरगाचीला जाऊन मंदिरात बसायचा, तिथे नामसंकीर्तन करायचा, भजन करायचा, भगवंताला प्रार्थना करायचा, ध्यान करायचा. हळूहळू त्याचं मन संसारापासून अलिप्त व्हायला लागलं. त्या संसाराची आसक्ती हळूहळू कमी व्हायला लागली. एक दिवस मंदिरामध्ये ध्यान करत आहे. भगवान श्रीरामकृष्णाच्या मूर्तीमध्ये साक्षात त्याला भगवंताचं दर्शन झालं. भगवंत स्मित करत आहे आणि त्याच्याकडे बघत आहे असा त्याला अनुभव आला. त्यानंतर त्याला बरीच दर्शनं व्हायला लागली. त्याला मधूनमधून खूप दर्शनं व्हायची. पण संसारामध्ये तर होताच. संसारामध्ये राहूनसुद्धा जो भगवंताचं स्मरण करतो तो खरा खरा भक्त. एकदा हाच प्रश्न मनमोहनाने विचारला की संसारामध्ये राहूनसुद्धा भगवंताचा लाभ करून घेता येतो का? हा प्रश्न मनमोहनाने ठाकूरांना विचारलेला होता. आणि त्याला ठाकूरांनी काय उत्तर दिलेलं होतं? जे संसारात त्याला आळवू शकतात ते वीर भक्त होत. डोक्यावर 20 मनांचे ओझे, पण तरीही ईश्वराला मिळविण्याचा ते प्रयत्न करीत असतात. याचेच नाव वीरभक्त. म्हणजे ज्यांनी संसाराचा त्याग केलेला आहे ते तर भगवंताचं स्मरण करणारच, पण संसारामध्ये राहून संसाराचं एवढं ओझं डोक्यावर घेऊन 20 मनाचं वजन डोक्यावर घेऊन ते जर भगवंताचं स्मरण करत असतील तर ते खरे वीरभक्त आहे. म्हणजे संसारात राहतात पण संसारामध्ये आसक्त मुळीच होत नाही. त्यांना वीरभक्त म्हटलेलं आहे. तुम्ही म्हणाल की हे फार कठीण आहे. कठीण असले तरी भगवंताच्या कृपेने काय होत नाही? अवश्य कठीण तर आहेच. संसारात राहून भगवंताचं स्मरण करणं, अनासक्तपणे संसार करणं अवघड आहे. पण जर भगवंताची कृपा असेल तर या जगामध्ये काय अशक्य आहे? भगवंत ते शक्य करून देऊ शकतो. भगवंताचे ते सामर्थ्य आहे. तो तुमचं मन जगामधून काढून घेऊ शकतो. म्हणून ठाकूर म्हणतात, कठीण असले तरी भगवंताच्या कृपेने काय होत नाही? अशक्यही शक्य होते. 1000 वर्षांच्या अंधाऱ्या खोलीत जर दिवा आणला गेला तर काय थोडा थोडा उजेड पडत जाईल? नाही. एकदम सारी खोली उजेडाने उजळून निघेल. ते म्हणाले ठाकूर म्हणतात की जरी हजारो वर्षाचा अंधकार असेल तो एका क्षणात नाहीसा होतो. तुम्ही त्या खोलीमध्ये प्रकाश आणा, एका क्षणामध्ये सगळा अंधकार नष्ट होतो. तो काही हळूहळू नष्ट होत नाही. म्हणजे भगवंताची जर कृपा असेल तर संसारामध्ये अनासक्त होऊन मनुष्य राहू शकतो. भगवंताला सगळं काही समर्पण करू शकतो. पण त्यासाठी उपाय पण सांगतात. ते म्हणतात, तथापि हे एवढं जमण्यासाठी थोडी साधना हवी. मधून निर्जनी एकांतवास करून त्याला आळवायला हवं. भक्तीचा लाभ करून घेऊन मग कर्म करता येतं. तशाच हातांनी कच्चा फणस फोडल्यास हातांना चीक चिकटतो. हातांना तेल चोपडून कच्चा फणस फोडल्यास हातांना चीक चिकटायचा नाही. म्हणजे ठाकूरांनी उदाहरण दिलं की तुम्ही फणस जर कापला तर हाताला चीक लागतो, पण जर हाताला तुम्ही तेल माखलं आणि मग फणस कापला तर हाताला चीक लागत नाही. तशा प्रकारे एकांतवासात जाऊन, निर्जनी जाऊन मधून भगवंताचं चिंतन, ध्यान, भजन करायला पाहिजे आणि भक्तिरूपी तेल लावून घ्यायला पाहिजे. मग तुम्ही संसारात येऊन राहिला तरी तुम्ही या संसारामध्ये आसक्त होऊ शकणार नाही. ह्या संसारामध्ये तुम्ही सहज तरून जाऊ शकाल. हा उपाय पण त्यांनी सांगितला की संसारात राहा पण ज्ञानभक्ती लाभ करून घ्या. त्यासाठी निर्जनी जाऊन भगवंताला आळवा, त्याला प्रार्थना करा, त्याला ध्यान करा आणि मग संसारात येऊन राहा. म्हणून गृहस्थ भक्तांनी मधून आश्रमामध्ये जाऊन राहिलं पाहिजे. किती आश्रमात जपयज्ञ होतो, किती आश्रमात आध्यात्मिक शिबिरं होतात,
मधूनमधून जाऊन तिथे वास केला पाहिजे, तो भाव ग्रहण केला पाहिजे. एकदा गेल्यानं होणार नाही. मधूनमधून जाऊन ती भक्ती प्राप्त करून घेतली पाहिजे. आणि मग जर आपण संसारात येऊन राहिलो तरी संसारामध्ये आपण आसक्त होणार नाही, संसारामध्ये आपण बुडणार नाही. कारण मनामध्ये संसाराची आसक्ती कमी होत जाईल आणि आपलं भगवंतावरचं प्रेम वाढत जाईल. भगवान श्री रामकृष्ण गेल्यानंतर मनमोहनांना फार दुःख झालं. त्यांनी काशीपूरला भगवंताची सेवा केली, पैसे जमवून ठेवायचे. पत्नीला सांगितलं की जास्त खर्च करू नकोस, कारण आपल्याला ठाकूरांच्या सेवेसाठी पैसे द्यावे लागणार आहे. म्हणजे काशीपूरला भगवंत असतानासुद्धा मनमोहनांनी त्यांची सेवा केली, त्यासाठी त्यांनी पैसे दिले, सगळं काही केलं. पण ठाकूर गेल्यावर मग मात्र त्याला वाटलं आता काय, तर तो मग वराहनगर मठामध्ये जाऊ लागला. संन्यासी शिष्यांचं तो मार्गदर्शन घेऊ लागला. रामचंद्र दत्तांसोबत घनिष्ठ संबंध निर्माण झाले. ध्यान करता करता बरेच त्याला अनुभव यायला लागले. तो भाव समाधीमध्ये राहू लागला. तर अशा प्रकारे त्याचं जीवन जात होतं. स्वामी विवेकानंद 1902 त्यांनी महासमाधी घेतली. आता 1902 महासमाधी घेतल्यानंतर पहिल्या जयंतीला 1903 मनमोहन तिथे गेला, बेलूर मठामध्ये गेला. महास्वामींचा जन्मदिवस तिथे त्यांनी साजरा केला. आणि घरी आल्यानंतर मात्र मग आजारी पडला. आणि आजारी पडल्यानंतर त्यांनी अंथरुणच धरलं आणि मग मात्र त्यातून तो बाहेर पडू शकला नाही. पण नेहमी भगवान श्री रामकृष्णांचं चिंतन सुरू असायचं. शेवटले 3 दिवस तर कंटिन्युअस भगवान श्री रामकृष्णांचं चिंतन सुरू असायचं. जेव्हा बोलू शकत नव्हता तेव्हा त्याच्या ओठाची हालचाल सुरू असायची. ते नेहमी जप करत राहायचा. आणि जेव्हा शेवटला दिवस आला 30 जानेवारी 1903, त्या दिवशी सगळे भक्त तिथे जमले आणि जोराजोरात भगवान श्रीरामकृष्णांचे नाव घेऊ लागले. नाव घेता घेता त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याचं अंग कापू लागलं आणि त्या अवस्थेमध्येच, भावावस्थेमध्येच त्यांनी आपलं शरीर सोडलं. म्हणजे बघा, अशा प्रकारचा भक्त आपण बघतो की एक मनमोहन मित्र, की ज्याच्या मनामध्ये अहंकार होता, ज्याच्या मनामध्ये ईर्ष्या होती, ज्याला मी श्रेष्ठ भक्त असं वाटत होतं, त्यामुळे त्यांनी ठाकूरांकडे येणंच बंद करून दिलं होतं. पण ठाकूरांनी मात्र स्वतः जाऊन त्याला घेऊन आले. म्हणजे असा असतो भक्तांचा कैवारी. भक्ताला घेऊन आले, त्याला आपलं करून घेतलं आणि तो नेहमी येऊ लागला, भगवंताचे उपदेश ऐकू लागला. त्यानंतर त्याने कितीतरी व्याख्यानं दिली. भगवान श्री रामकृष्ण गेल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून दिली आणि मग भगवंताविषयी वाचन, भगवंताचे उपदेश लोकांना सांगणं, व्याख्यानं देणं, हेच मुख्य कार्य त्यानं केलं. म्हणजे ठाकूरांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य त्यांनी केलं. त्यावेळेसच रामचंद्रांनी पुस्तक पण लिहिलेलं होतं. त्या पुस्तकामधल्या बऱ्याच गोष्टी तो लोकांना सांगायचा. म्हणजे जीवन एवढं बदलून गेलं की भगवंताशिवाय तो काही बोलू शकत नव्हता. नेहमी रामकृष्णांचं स्मरण आपोआप चालत असे. म्हणजे बघा, मनमोहन मित्र कशा प्रकारचा भक्त होता आणि त्याच्या जीवनामध्ये किती संकटं आली तरी तो बिलकुल विचलित झाला नाही. भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की हीच खरी भक्ताची परीक्षा असते. जेव्हा त्याच्या जीवनामध्ये दुःख येतात आणि तरी तो भगवंताला सोडत नाही, तोच भगवंताचा खरा भक्त. कारण अशा वेळेसच भक्ताची परीक्षा होते. तर इथे मुलगी मृत्यूशय्येवर आहे, पण मनमोहन मात्र ठाकूरांकडे आलेला आहे. तेव्हा ठाकूरांना आनंद झाला आणि ठाकूर म्हणतात की जरी पत्नी अडथळा आणत होती तरी हा भक्त इथे आला आणि शेवटी ठाकूरांनी त्यांच्या मुलीचा प्राण वाचवला. म्हणजे भगवंत कशा प्रकारे आपल्या भक्तांची काळजी घेतो. एवढी नौका सापडली वादळात तरी भगवंताने त्याला वाचवलं. म्हणजे जर आपण खरोखर भगवंताची भक्ती केली तर तो नेहमी आपल्या पाठीशी असतो.
त्याच्यावर सगळा भार जर आपण सोपवला तर तो आपल्या पाठीशीच असतो. आपलं रक्षण करण्यासाठी तो नेहमीच सज्ज असतो. हे तिथे आपण बघतो की मनमोहन कसे भगवंतापासून दूर गेले होते, भगवंतांनी त्याला कसं ओढून आणलं आणि त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्याचं पूर्ण समाधान झालं आणि आता त्याला आध्यात्मिक जीवनामध्ये आनंद मिळू लागला. तो म्हणायचा की ब्राह्मसमाजामध्ये आहे सगळं, पण सगळं पुस्तकी आहे आणि सगळं कोरडं आहे, सगळं मेकॅनिकल आहे, यंत्रवत आहे. त्यांना खरी खरी प्रार्थना कशी असते कळत नाही. नुसते शास्त्रातले शब्द वाचतात, नुसते ब्रह्म ब्रह्म म्हणतात, पण मला खरी खरी प्रार्थना, खरा खरा अध्यात्म ठाकुरांकडे आल्यानंतरच कळला. आणि अशा प्रकारे आपण बघतो की हा भक्त भगवंतासोबत आला, त्यांचं कार्य करण्यासाठी आला आणि भगवंताने शेवटी त्याचा उद्धार केला. आणि 30 जानेवारी 1903ला मनमोहन मित्रांनी आपल्या मर्तलीला संपवल्या आणि भगवंताच्या चरणी विलीन झाले. असं हे जीवन आहे, आपल्याला प्रेरणा देणारं जीवन आहे. बरंच काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे बरेच काही प्रश्न त्याने विचारलेले आहे, भगवंताने त्याला उत्तरं पण दिलेली आहे. हे फक्त मनमोहनासाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठीच हे उपदेश आहेत. आपणही आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवनसुद्धा मनमोहनांसारखं होऊन जाईल आणि आपल्याला पण भगवंताचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. हीच आपण भगवंताला प्रार्थना करूया की त्यांनी आपल्याकडून हे सगळं करून घ्यावं आणि आमचं जीवन सार्थक करावं, अशी त्यांना प्रार्थना करून आज मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.